की भारतीय धर्मनिरपेक्षतेची संकल्पना पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेच्या मॉडेलपेक्षा कोणत्या प्रकारे भिन्न आहे, हा युपीएससीचा रेग्युलर प्रश्न आहे. ओके, 2-3 वेळा ऍटलिस्ट त्यांनी हा सेम पण जरासा वेगवेगळ्या कंटेक्स्टमध्ये प्रश्न विचारला, जवळजवळ सेम. त्यांनी एकदा विचारलं की कसे भारतातली सेक्युलरिझमच्या डिबेट्स आर डिफरंट दॅन द डिबेट्स इन द वेस्टर्न वर्ल्ड. एकदा हा विचारला प्रश्न की हाऊ द इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम इज डिफरंट दॅन द वेस्टर्न मॉडेल. एकदा हे विचारलं की फ्रान्सची धर्मनिरपेक्षता भारताकडनं काय शिकू शकते. ओके, तर त्यांचा सेक्युलरिझमशी पण जरासा जवळचा संबंध आहे, खूप लगाव आहे युपीएससीचा, आणि म्हणून तुम्ही ह्या गोष्टीलाही प्रिपेअर्ड राहा. सेक्युलरिझम इज ऑल्सो इम्पॉर्टंट टॉपिक. आणि आय होप तुम्हाला हा जमेल नक्कीच. ओके, जस्ट अ सेकंड, तुमचा आणखी 1 मिनिट घेतो. हा शब्द त्यांनी इथे कमांड जी वापरली ती भिन्न हा शब्द वापरला. ठीक आहे, जेव्हा शब्द येईल लाईक द डिफरन्स हा त्यांनी शब्द वापरला. इथंच मी एक आणखी शब्द तिथे ऍड करतो. जर इथे भिन्नच्या ऐवजी है ना कम्पेअर किंवा तुलना शब्द असला असता तर तुम्ही काय केलं असतं हा पण डोकं लावा. दोन्ही डोकं लावा. भिन्नाच्या वेळी काय केलं असतं सांगू नका, तर कोणीच बोलू नका. पण तुलना हा जर शब्द असला असता तर तुम्ही काय केलं असतं. तर त्यांचा असा प्रश्न होता की पॉलिटी GS2 मध्ये जर प्रश्न पडला तर कसं उत्तर वेगळं असायला हवं, आणि GS1 मध्ये पडला सोसायटीमध्ये तर कसं वेगळं असायला हवं. त्याला आम्ही थोडक्यात त्याला आपण डिफरन्शिएट करून बघूया. जेव्हा हा प्रश्न पॉलिटी साईडनं पडेल, पॉलिटिकल सायन्स मध्ये पडेल, GS2 मध्ये पडेल, थोडंसं तुम्ही लँग्वेज स्टेट ओरिएंटेड, कॉन्स्टिट्यूशन, लॉज, आर्टिकल्स जास्त मेन्शन करणं हे तुम्ही करू शकता. ओके, तर मी जर असलो असतो आणि जर हा प्रश्न GS2 मध्ये लिहित असलो असतो तर मी फोकस काय केलं असतं, फोकस केलं असतं एक माझ्या कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स हे स्पेसिफिकली मेन्शन केले असते. त्यातल्या त्यात अमेंडमेंट चांगल्या मेन्शन केल्या असत्या, प्रिॲम्बल मेन्शन केलं असतं. ओके, कुठे द सेक्युलर वर्ड, फंडामेंटल राईट हा शब्द टाकला असता, कारण फंडामेंटल राईट सेक्युलरिझमचा आपल्याला आर्टिकल 25, 26, 27, इव्हन 20 आणि 29 मध्ये पण मिळतो. मी त्यावर मेन्शन केल्या असत्या काही कमिटीज सेक्युलरिझमला इम्प्रूव्ह करायला बसल्यात का, लाईक रंगनाथ मिश्रा कमिशन. ओके, हे मी मेन्शन केलं असतं मुद्दाम. मी काय मेन्शन केलं असतं GS2 मध्ये असलं असतं तर ARC सेकंड ह्यावर काही बोलतंय का. मी काय मेन्शन केलं असतं अजून, पुंची कमिशन काही बोलतंय का ह्यावर, अँड सरकारिया कमिशन. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली माझी GS2 ची लँग्वेज कशी बनली असती, लेजिस्लेशनच्या ऐवजी मी ज्युडिशरीचा रोल टाकला असता. आणखी ज्युडिशरी यावर काय बोलतेय, फॉर एक्झाम्पल इफ आय एम नॉट रॉंग की ज्युडिशरी कुठल्या केसमध्ये सेक्युलरिझमला बेसिक स्ट्रक्चर मानते ही केस मी आयडेंटिफाय करा. तुम्ही आता शोधा, त्याला गुगल करा. ते तर आहेच हो, केशवानंद SR बोम्मई केस. SR बोम्मईमध्ये फेडरलिझम आहे बहुतेक, दोन्ही आहेत ना. हा ठीक आहे. तर SR बोम्मई केसमध्ये फेडरलिझम अँड सेक्युलरिझम ह्या दोघांनाही बेसिक स्ट्रक्चर म्हणून डिफाईन केलं गेलंय. तर मी ऍटलिस्ट केशवानंद तर मेन्शन केलीच असती, ऍटलिस्ट केशवानंद मेन्शन केली असती है ना, और बोम्मई SR बोम्मई केस पण मेन्शन केली असती. सो दिस इज द लँग्वेज ऑफ GS2. तुमचे उत्तर ह्या भाषेमध्ये लिहिणं लगेच कळतं की तुम्ही उत्तर GS2 लिहितात. हे सगळं व्हॅल्युएशन करणं, ही भाषा वापरणं, लेजिस्लेटिव्ह भाषा, ज्युडिशियल लँग्वेज वापरणं. पण जेव्हा सोसायटीमध्ये आपण उत्तर लिहितो तेव्हा इतक्या सगळ्या GS2च्या गोष्टी ऍड नाही केल्या तर ते सिम्पल एक की रिलिजनचा कसा कंटेक्स्ट आहे इथे हे पण खूप झालं है ना, हे पण होऊन जाईल. सो दिस इज GS2. ओके, सो लेट स्टार्ट विथ आवर डिस्कशन की काय हा प्रश्न आहे. सरळ मी 2 शब्द विचारले होते तुम्हाला की ह्यांच्यामधला डिफरन्स काय असेल, हा आधी आपण प्रश्न बघूया. स्ट्रेट सर्वांना हा प्रश्न कंटेंट वाईज जमलाय आय नो. फक्त एकदा स्ट्रक्चर डिफाईन करून बघूया आपण की ओके 3 ते 4 लाईन्स मध्ये तुमचं इंट्रोडक्शन, तुमचं इथे कन्क्लुजन, आणि ह्या 2 गोष्टींमधला फरक ह्याचा तो तुम्ही हेडलाईन लिहिली. हेडलाईन टाकून तुम्ही सरळ असा बॉक्स टाकला असेल. बॉक्समध्ये तुम्ही इकडे एक तर वेस्टर्न किंवा इंडियन असं काहीतरी मेन्शन केलं असतील की पाश्चिमात्य मॉडेल कसं, भारतीय मॉडेल कसं, आणि 1, 2, 3, 4, 5 ऑन बोथ द साइड्स असे पॉईंट मेन्शन केले असतील. हा झाला तुमचा फरक. ओके, पण जेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असता हा की तुलना करा किंवा
कम्पेअर करा किंवा कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट असा वर्ड पडतो. कमांड कशी पडते? कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट किंवा तुलना करा आणि फरक स्पष्ट करा. तर तेव्हा काय करायचं असतं, दोन्ही गोष्टी असतात. एक, त्या दोघांमधला फरक काय आणि दुसरं त्यांच्यामधलं साम्य काय. फरक हा जवळजवळ तुमचा 80% पॉईंट असायला हवेत. साम्य कुठेतरी 2 पॉईंट म्हणजे जवळजवळ 20% तुमचं साम्य असेल. सो तुलना इज व्हेरी डिफरंट दॅन फरक. कळाला फरक? राईट. तर जर मी तुलना केली असती तर माझा स्ट्रक्चर कसा झाला असता? कन्क्लुजन, इथे मी हा स्पेस इथे रिझर्व केला असता आणि इमॅजिनरी लाईन तुलना नाही काय साम्य 1 2 ओके. आणि इथे लिहिला असता ह्या दोघांमधला फरक, त्यातली भिन्नता like this. Okay, now the points will count to not 5 on each side, it will count to only 4. बस झालं तेवढे पण 1 2 3 है ना 4 आणि इकडे पण 1 2 3 4. वेस्टर्न मॉडेल, इंडियन मॉडेल, साम्य 1 2 झाला. 10 मुद्दे आले. इकडून 4 8 आणि 2 मुद्दे 10 मार्काला 10 पॉईंट आले. कळालं? ओके. इंट्रो कसा केलाय? आर्टिकल 25 टाकलंय. फाईन, चलो ठीक आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय काय जाऊ शकलं असतं? इंट्रोडक्शन मध्ये जाऊ शकलं असतं एक, ऑफकोर्स आर्टिकल 25 द राईट टू रिलिजन. मोस्ट इम्पॉर्टंटली यू मे मेन्शन 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, धर्मनिरपेक्षता, 42वी घटना दुरुस्ती. परफेक्ट पॉइंट आहे हा पण, की कशा प्रकारे उत्क्रांती झाली आहे. मी तुम्हाला थोडक्यात फिलॉसॉफी सांगतो. पाश्चिमात्य जे प्रारूप आहे, मॉडेल आहे, ते भारतीय प्रारूपापेक्षा फार वेगळं आहे. पाश्चिमात्य जगामध्ये द स्टेट अँड रिलिजन म्हणजे राज्य आणि धर्मसंस्था ह्यांचं कम्प्लीट विलगीकरण आहे, कम्प्लीट सेपरेशन आहे. पण भारतामध्ये कम्प्लीट सेपरेशन नाही आणि ते शक्यही नाही. रादर भारताचं जे मॉडेल आहे ते सर्व धर्म समभावाचं आहे, सर्व धर्म समभावाचं. म्हणून या दोघांचं इव्होल्युशन बद्दल मी लिहिलं असतं. असं काही करू शकलो असतो. तर पाश्चिमात्य जगामध्ये इव्होल्युशन मी लिहिलं असतं की मध्ययुगीन कालखंडामधला अंधकार युग, ज्यामुळे मध्ययुगीन कालखंडामधल्या युरोपमध्ये अंधश्रद्धा आणि बॅकवर्डनेस माजली होती, त्याच्यामुळे तिथे स्टेट आणि रिलिजन वेगळं करणं आवश्यक होतं. म्हणून पाश्चिमात्य जगामध्ये धर्मनिरपेक्षता उगम होण्याच्या मागचं बॅकग्राऊंड आहे अंधकारमय युग किंवा मध्ययुगीन कालखंडामधला मागासलेपणा, मध्ययुगीन कालखंडामधला हा जो बॅकवर्डनेस आहे. तर हे पण तुम्ही मेन्शन करा, अदरवाईज इज टोटली फाईन. 25 42nd अमेंडमेंट, अजून काय करू शकलो असतो आपण? इथपर्यंत पण ठीक आहे. अँड डेफिनेशन, मोस्ट सेफ डेफिनेशन करू शकलो असतो. एक सिम्पल सांगितलं असतं की वेस्टर्न आयडिया काय, इंडियन आयडिया काय, या दोघांमध्ये भिन्नता आहे, बस. अँड नाउ व्हॉट अबाउट कन्क्लुजन? राईट. त्यांचा मुद्दा आहे की भारतीय धर्मनिरपेक्षतेला आपण कसं आणखी समृद्ध बनवू शकतो, हा मुद्दा आहे. मी प्रश्न विचारतो, प्रश्न केवळ भारतीय धर्मनिरपेक्षतेवर होता का? त्यांनी फक्त इंडियन सेक्युलरिझमवर प्रश्न विचारला असता, त्याच्यातला डिबेट, त्याचे इश्यूज, तर तुम्ही सांगितलं असतं की इंडियन सेक्युलरिझमला आपण इम्प्रूव्ह करू शकतो. पॉईंट होता वेस्टर्न अँड इंडियन. तर तुम्ही ह्या दोघांशी निगडीत काय लिहू शकता का, ह्याचा विचार करा प्लीज मॅम. हे पण लिहू शकता, राईट. तर आयडिया अशी आहे की बाबा सकारात्मक आहे भारतीय धर्मनिरपेक्षता, मोर वाईड, मोर ब्रॉडर दॅन वेस्टर्न. तर मी काय लिहिलं असतं की पाश्चिमात्य जगाला किंवा पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेला भारतीय धर्मनिरपेक्षतेकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. ओके. तर मी कन्क्लुजन काय लिहिलं असतं की इंडियन सेक्युलरिझम इज मच ब्रॉडर दॅन द वेस्टर्न सेक्युलरिझम. ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे, ही नकारात्मक संकल्पना आहे. आणि भारतातलं धर्मनिरपेक्षता संपूर्ण जगासाठी धर्मनिरपेक्षतेचं एक रोल मॉडेल ठरू शकतं, एक आदर्श प्रारूप ठरू शकतं. वसुधैव कुटुंबकम किंवा सहिष्णुता जागतिक लेवलला इम्प्रूव्ह करण्यासाठी इंडियन वे ऑफ सेक्युलरिझम इज द बेस्ट एक्झाम्पल. ओके. सो हाऊ इंडिया इज बेटर दॅन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड हे सांगितलं असतं. फक्त इंडियाबद्दल असतं तर मी वेगळं कन्क्लुजन केलं असतं. कळतंय मॅम? प्लीज. कन्सेप्टमध्ये मी काही इम्प्रूव्हमेंट करतो मॅमच्या, जर काही राहिलं असेल तर. त्यांचा मुद्दा असा होता की इंडियन आणि वेस्टर्न सेक्युलरिझम ह्या दोघांची है ना जी उत्क्रांती आहे, इव्होल्युशन इज कम्प्लिटली डिफरंट अँड इच अदर. भारतामध्ये ती एक संशोधित संकल्पना आहे, पण वेस्टर्न वर्ल्डमध्ये ती काय आहे?
येस, नॉन इंटरफेरन्स, अहस्तक्षेपाची नीती आहे. तर त्यांनी कन्क्लुजन वापरलंय. तुम्ही हे कन्क्लुजन लिहिलंय का? ऍक्च्युली हा तुमचा बॉडीचा पार्ट बनतोय. म्हणजे हा जो फरक आहे, त्यांनी फरक विचारलाय ना, तर तो फरक आपण हे मुद्दे की बाबा अहस्तक्षेप हा तुमचा बॉडीचा पार्ट पाहिजे. बॉडी, कारण तो मेन पार्ट आहे दोघांमधला डिफरन्स काय. कन्क्लुजन मध्ये पुन्हा फरक नका दाखवू. परत बघा, कन्क्लुजन मध्ये पुन्हा फरक सांगू नका, कारण तुम्हाला फरक इथपर्यंतच बोलायचंय. नाव टॉक समथिंग डिफरंट दॅन डिफरन्सेस. मग ठीक आहे, पण तरी सांगतोय की हे शब्द आणि ह्या आर्ग्युमेंट्स ह्या मोर अप्रोप्रिएट आहेत बॉडीसाठी. कारण तो तुमचा मेन डिमांड आहे बॉडीची, की तुम्हाला विचारलाय फरक, तर तुम्ही इथे त्याला इन्व्हेस्ट करा. इथे काहीतरी समथिंग फॉरवर्ड लुकिंग, न्यू एज, की पुढे आता काय लेसन मिळणार आहे, जगाला आपण कसा लेसन देऊ शकतो, ह्याबद्दलचं काहीतरी लिहू शकलं असतं. चुकीचं अजिबात नाहीये, पण आयडिया इथे सुचली असती तर मी असं केलं असतं की माझी बॉडी इज द मेन पार्ट, ह्याच्यावर जास्त इन्व्हेस्टमेंट दिली असती. बाकी मग हे तर नवनवीन कल्पना, फ्युचर ओरिएंटेड, सोल्युशन ओरिएंटेड गोष्टी लिहिल्या असत्या, पण काही चुकीचं नाही. बट अ लँग्वेज इज कम्प्लिटली एक्स्ट्रॉर्डिनरी. थँक्यू व्हेरी मच मॅम.